नमस्कार. आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण मस्तपैकी असे धिरडे बनवणार आहोत. आपले हे जे धिरडे आहेत ना, ते खायला खरंच खूप टेस्टी लागतात आणि बनवायला सुद्धा अगदी साधी सोपी पद्धत आहे. जास्त वेळसुद्धा लागत नाही. अवघ्या 5 मिनिटात आपल्याला हे बनवता येतात आणि जास्त काही वस्तूंची सुद्धा आपल्याला गरज लागत नाही. जे आपल्या घरामध्ये साहित्य आहे त्याच साहित्यामध्ये आपण पटकन बनवू शकतो आणि नेहमी आपल्याला तोच नाश्ता खाऊनसुद्धा कंटाळा येतो. तर कधी काहीतरी वेगळं असं म्हणून आपण हे धिरडे खाऊ शकतो, जे नुसतेसुद्धा खायला अप्रतिम लागतात किंवा चटणीबरोबर सॉसबरोबरसुद्धा तुम्ही खाऊ शकता. तर आपले आजचे हे जे धिरडे आहेत ते कसे बनवायचे आणि आपल्याला त्यासाठी काय काय साहित्य लागेल तर आपण हे बघूयात. चला तर पाहूया, आपल्या रेसिपीला आजची सुरुवात करूयात. तर त्यासाठी इथे मी बाऊल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी बेसन घेतलेलं आहे. तर मी इथे 4 चमचे बेसन घेतलेलं आहे. म्हणजे आपण जेवढ्या माणसांसाठी पाहिजे त्या अंदाजाने आपलं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर आता मी 4 चमचे बेसन घेतलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला 2 चमचे दही घ्यायचं आहे. तर दह्याने खूप छान अशी टेस्ट येते आपल्या धिरड्यांना. तर 2 चमचे दही घेतलेलं आहे. त्यानंतर 1 मिरची बारीक कापून घेतलेली आहे, तर तीसुद्धा घालून घ्यायची आहे. आपल्या ज्या आजच्या धिरड्यामध्ये जो मेन फ्लेवर आहे तो म्हणजे लसूण घ्यायचा आहे. चांगल्या 10-12 पाकळ्या घ्यायच्या आहेत. त्यांना ठेचून घ्यायचं आहे आणि ते धिरड्यामध्ये घालायचे आहे. लसूणनी जो फ्लेवर येतो ना, आपल्या धिरड्याला खूप टेस्टी लागतात आपले धिरडे. तर लसूणसुद्धा घालून घेतले. चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला पाणी घालून आपलं बॅटर जे आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. अजिबात कुठेही गुठळी ठेवायची नाही आहे. तर आपले हे जे धिरडे आहेत ना, ते आपल्याला अशा पद्धतीने बनवायचे आहेत. मेन म्हणजे त्याच्यामध्ये लसूण आपल्याला घालायचे आहे, भरपूर सारी लसूण. तर आपलं इथे धिरड्याचं जे बॅटर आहे ते तयार झालेलं आहे. एवढंच पातळ पाहिजे आपल्याला. तर इथे तवा जो आहे तो आपण तापत ठेवलेला आहे. तवा गरम झाला, थोडंसं तेल घालून आपण पुसून घेऊयात, म्हणजे आपले धिरडे जे आहेत ते चिकटणार नाहीत, अगदी सहजपणे सुटले जातील. तर आता आपला तवासुद्धा चांगला गरम झालेला आहे. तर आपले धिरडे आपण घालून घेऊयात. आपल्याला जेवढ्या साईजमध्ये पाहिजे तेवढ्या साईजमध्ये आपण घालून घ्यायचे, छोटे मोठे. तर इथे बघा मस्त असा धिरडा मी घालून घेतला आहे. बघा छान अशी जाळीसुद्धा आलेली आहे. इथे आपल्याला इनो सोडा काहीही घालायची गरज नाही आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये मस्त असे आपले हे धिरडे तयार होतात. तर आता वरून आहे ना, आपण थोडंसं तूप सोडूयात. तुपानेसुद्धा खूप छान असं सुगंध तर येतोच, टेस्टसुद्धा खूप छान येते. त्यामुळे थोडंसं असं वरून थोडं तूप सोडून घ्यायचं आहे. आणि आता आपण बघूयात, तर आपला धिरडा सोडवून घेऊयात, दुसरी बाजू पलटी करून घेऊयात. तर बघा अगदी सहजपणे निघाला गेला आहे, अजिबात कुठेही चिकटला नाही आहे. तर अशा पद्धतीने आपले जे धिरडे आहेत ते आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. गरम गरम तर खायला अप्रतिम लागतात आपले हे धिरडे आणि बनवायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही, अगदी झटपट बनवता येतात. तर अशा पद्धतीने आपल्याला आपले सगळे धिरडे बनवून घ्यायचे आहेत. झटपट होणारा आपला हा नाश्ता आहे, जास्त वेळसुद्धा लागत नाही. तर दुसरासुद्धा धिरडा आपण घालून घेतलेला आहे आणि असंच त्यांना चांगलं दोन्ही बाजूनी खरपूस असं शेकवून घ्यायचं आहे. जास्त तेलाचा वापर न करता आपले धिरडे तयार होतात. तर इथे बघा आपले धिरडे जे आहेत ते तयार झालेले आहेत. तुम्ही करून बघा. मुलांनासुद्धा तुम्ही कधी टिफिनमध्ये देऊ शकता. जर मुलांना द्यायचं असेल तर वरून थोडंसं आतमध्ये पनीर वगैरे घातलं, डोसा टाईप दिलं तरीसुद्धा मुलं आवडीने खातील. आणि घरी बनवायलासुद्धा नाश्त्यासाठी खूप छान अशी ही रेसिपी आहे. तर तुम्हाला आजची ही धिरड्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.